मी श्रद्धा साळवी देवकर. माझं कथ्थक विशारद व कथ्थक MA माझ्या गुरु सौ शिल्पा भोमे यांच्याकडे झालेलं आहे आणि आत्ताही मी त्यांच्याकडे अलंकारचं शिक्षण घेत आहे. गेली 24-25 वर्ष मी त्यांच्याकडेच कथ्थक शिकते. तर आता कथ्थकची सुरुवात मी जेव्हा 6 वर्षाची होते तेव्हा झाली. संध्याकाळच्या वेळी चहा नाश्ता वगैरे झाल्यानंतर एक 5-5:30ला माझी आजी मला रोज फिरायला घेऊन जायची, गार्डन मध्ये किंवा असं वॉकिंगला. तर असंच आम्ही जायचो चालायला. नटेश्वर नृत्य कला मंदिर म्हणून एक क्लास होता. तर असंच आम्ही एक दिवस चालत येत होतो जेव्हा, तेव्हा मला अचानक घुंगरांचा आवाज माझ्या कानावर पडला. तर मग मी बघितलं की कुठून येतोय आवाज. तर एका खिडकीतून तो आवाज येत होता. म्हणून मी तिकडे डोकावून पाहिलं तर तिथं एक क्लास सुरू होता. तर असंच थोडा वेळ मला आवडतंय म्हणून एक 5-10 मिनिटं आम्ही तिथं थांबलो आणि त्यानंतर माझी आजी मला घरी घेऊन आली. तर हेच रुटीन रोज सुरू झालं. रोज संध्याकाळी आम्ही जायचो आणि रोज संध्याकाळी त्या घरातून मला आवाज यायचा. तर असे बरेच दिवस झाले. रोज आम्ही जायचो, त्या घरातून मला आवाज यायचा. आम्ही तिथं खूप वेळ त्या खिडकीतून बघत राहायचे. असे बरेच दिवस गेले. मग एक दिवशी माझी आजी म्हटली की चल आपण आज जाऊन काय ते बघूया. मग आत गेल्यानंतर माझ्या गुरु शिल्पा भोमे, तर तेव्हा माझ्या आजीनी माझ्या गुरूंना सांगितलं की ही माझी नाते, हिला गेली कित्येक दिवस ही रोज तुमच्या खिडकीतून तुमचा क्लास कसा चालू आहे ते बघत असते, तर तुम्ही हिला पण शिकवाल का? पण त्यावेळी माझं वय खूपच लहान असल्यामुळे माझ्या मॅम म्हटल्या की सॉरी, एवढ्या लहान मुलींना नाही शिकवत आम्ही, तिला 7 वर्षाचं होऊ दे मग आपण सुरू करूया क्लास तिचा. पण माझ्या आजीनी खूपच रिक्वेस्ट केली तर मॅमनी फक्त एवढी परमिशन दिली की मी शिकवू तर शकत नाही तिला, पण ती इकडे येऊन बसू शकते. तर तिकडे एक छोटा सोफा असायचा, त्या सोफ्यावर मी बसलेली असायची. मग असे बरेच दिवस मी तिथं जायचे, बसायचे. मग ह्या सगळ्या ऑब्झर्वेशन मध्ये मुली जसं करायच्या समोरच्या, जे मॅम शिकवायच्या दुसऱ्या मुली करायच्या, तर त्यांचं बघून बघून मी पण करायचे. तर हे हळूहळू मॅमला सुद्धा लक्षात आलं आणि मग त्यांनी पण मग डिसिजन घेतला की आपण ट्राय करून बघूया की हिला शिकवूया. आणि मग ह्या ट्रायच्या नादात मग ते कधी रेग्युलर क्लास सुरू झाला ते आता मला पण सांगता येणार नाही, पण असा मग माझा रुटीन सुरू झाला. ह्याच्यामध्ये खूप मला गॅप सुद्धा घ्यावी लागली. 6 वर्षाची मी होते तेव्हा स्टार्ट केलं, पण त्याच्यानंतर आम्ही शिफ्ट झालो दिघीला. आणि तेव्हा दिघी म्हणजे एकदमच असं खेडेगावासारखं होतं. तिथून संत तुकाराम नगरला येण्यासाठी असं खूप पब्लिक ट्रान्सपोर्ट असं काही नव्हतं किंवा आमच्याकडे स्वतःची गाडी सुद्धा नव्हती. त्याच्यामुळे मग मी तेव्हा 5th स्टँडर्डला होते. तेव्हा मग आम्ही असा निर्णय घेतला की आम्हाला जमत नव्हतं सारखं अपडाऊन करणं आठवड्यातून 2-3 दिवस. त्याच्यामुळे मग मी सोडून टाकला क्लास. म्हणजे लिटरली गॅप असं नाही, डिस्कंटिन्युअस केला मी क्लास. पण त्याच्यानंतर स्कूल मधल्या माझ्या एका टीचरला असं जाणवलं की माझ्या डे टू डे लाईफ मध्ये किंवा माझ्या स्वभावामध्ये काहीतरी मी वेगळी वागतेय असं त्यांना कळलं. म्हणजे त्यांना जाणवलं. खूप दिवस त्यांनी मला ऑब्झर्व केलं. मग असंच एक दिवस त्यांनी मम्मीला माझ्या भेटायला बोलवलं. मग त्यांनी विचारलं की श्रद्धा आजकाल म्हणजे नीट म्हणजे सगळ्यांशी बोलत नाहीये किंवा हसून खेळून राहत नाहीये, आधीसारखी वागत नाही. तर मग म्हणजे काय झालंय का, किंवा म्हणजे असं काय काय झालंय की ती अशी नेहमीसारखी वागत नाहीये. तेव्हा माझ्या मम्मीने सांगितलं की हिचा कथ्थकचा क्लास आहे, तो सध्या आम्ही बंद केलाय कारण की आम्ही दिघीला राहायला गेलो त्याच्यामुळे. तेव्हा मला आठवतं त्या मॅमचं नाव नीता मॅम होतं. त्यांनी माझ्या मम्मीला सांगितलं की नाही, तुम्ही तिचा तो क्लास परत कंटिन्यू करा. परत माझा क्लास सुरू झाला. परत नॉर्मल रुटीनला आलं सगळं. तर स्कूल मला काही फारसा अभ्यास आवडायचा नाही, पण माझं अक्षर चांगलं होतं आणि मला ड्रॉइंग करायला खूप आवडायचं. तर माझं ड्रॉइंग पण खूप छान होतं. एकदा 4thचा एक इन्सिडेंट मला आठवतो की ड्रॉइंग बुक मधलं एक माझं ड्रॉइंग माझ्या एका मॅमला खूप आवडलं होतं, म्हणून ते त्यांनी माझ्या बुक मधून पेज त्यांनी फाडून स्वतः घेतला होता. तर मग मला खूप छान वाटलं की वाव, माझ्या मॅमनी माझं ड्रॉइंग घेतलं. तर घरी आल्यानंतर मी तेच ड्रॉइंग एका पेजवर काढत होते. तर मम्मीने मला विचारलं की तू आता का काढतेस हे ड्रॉइंग.
तर त्याच्यावरून म्हणजे मला पण आता पूर्ण एक्झॅक्ट नाही आठवते, पण काहीतरी मी खोटं बोलले तिला ड्रॉइंग संदर्भातच, की कुणाला तरी मॅमनी मागितलंय का ड्रॉइंग बुक मधलं फाटून गेले, असं काहीतरी मी खोटं बोलले आणि त्याच्यावरून मी खूप मार खाल्ला होता. तर हा एक इन्सिडेंट आहे की माझे पप्पा कधीच मारत नाहीत, पण तेव्हा एकदाच फर्स्ट अँड लास्ट टाइम त्यांनी मला मारलं होतं. तर म्हणजे ड्रॉइंगचा किस्सा की तो चांगला मला आठवतो आतापर्यंत, कारण की मी एकदाच पप्पांचा मार खाल्ला होता. त्यानंतर जेव्हा मी 8th आणि 9th मध्ये गेले तेव्हा मला असं कळलं की एलिमेंटरी आणि इंटरमिडिएटची एक्झाम असते, जी आमच्या स्कूलमध्ये पण व्हायची. आणि विनोद भोसले एक आमचे सर होते, जॉग्रफीचे सर होते ऍक्च्युली, पण त्यांचं पण ड्रॉइंग खूप छान असल्यामुळे आमच्या प्रिन्सिपलनी मग त्यांना सांगितलं होतं की ड्रॉइंग सुद्धा तुम्हीच शिकवा. त्यांनी मग मला सांगितलं की अभिनव कला महाविद्यालय टिळक रोडला एक कॉलेज आहे आणि तिकडे अशा अशा पद्धतीचं शिक्षण आहे की कमर्शियल आर्ट्स आणि पेंटिंग असे 2 फील्ड्स आहेत. जर तुला ड्रॉइंग आवडतं तर तू तिथं पण एकदा बघून ये की कसं आहे ते. मग 10th ला असताना माझ्या मम्मी सोबत आणि माझा एक स्कूल फ्रेंड होता, तर त्याची मम्मी, मी आणि आम्ही 4 जण आम्ही असं गेलो. मग तेव्हा अभिनवचं एक्झिबिशन होतं, तर ते एक्झिबिशन बघायला आम्ही गेलो होतो 10th ला असताना. मग ते कॉलेज बघितल्यावर तिकडचे पेंटिंग, तिकडचे असाइनमेंट ते सगळं लावलेलं बघून मला खूप आवडलं आणि मग तेव्हा असं आपण ठरवलं की 10th नंतर आपण हेच करायचं. तर मग 10th नंतर मग मी प्रॉपर आपल्या अभिनव मध्ये ऍडमिशन घेतलं आणि मग माझं कमर्शियल आर्ट्सचं जे शिक्षण असतं ते त्या कॉलेजमध्ये पूर्ण झालं. तर कॉलेजमध्ये माझं शिक्षण सुरू असताना कॉलेजच्या गॅदरिंग मध्ये मी बरेचदा कथ्थक परफॉर्म केलेलं होतं. तर त्यावेळी ऍक्च्युली माझं कथ्थकचे शेवटचे 1-2 वर्ष सुरू होती आणि कथ्थक मध्ये असं असतं की जोपर्यंत तुमचं विशारद पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला क्लास, तुमचा स्वतःचा इंडिव्हिज्युअल क्लास काढायची तुम्हाला परमिशन नसते. तर मला बरेच जण विचारायचे आमच्या एरियामध्ये पण की ताई तू एवढं छान छान शिकलीस तर आम्हाला पण शिकव, पण आता अलाउडच नव्हतं त्याच्यामुळे मी काय तशी डेअरिंग कधी केली नाही. पण जेव्हा माझं विशारद झालं तेव्हा मग मी माझ्या मॅमला विचारलं की मॅम मला एका ठिकाणी इथं एक स्पाईन सिटी मॉलच्या तिथं एक लेडी होत्या, त्यांच्या घरी एक असं त्यांचे एक इन्स्टिट्यूट सारखं होतं छोटं, तिथं तबला, कथ्थक असे वेगवेगळे त्यांना क्लासेस सुरू करायचे होते. तर मला पण माहित नाही की त्यांना माझा नंबर कुठून मिळाला होता, पण त्यांनी मला फोन केला आणि त्यांनी मला विचारलं की मला इथं कथ्थक सुरू करायचंय तर तू घेशील का. तर हे सगळं मग मी माझ्या मॅमच्या कानावर घातलं की मॅम अशा अशा ठिकाणून मला फोन आलाय तर मी जाऊ का शिकवायला. तर मॅम म्हटलं की ठीक आहे जा, पण त्याच्या आधी काही महिने तुम्हाला असिस्ट कर, कारण की हाऊ टू टीच ही सुद्धा एक म्हणजे ही कला सुद्धा आपल्याला आली पाहिजे. म्हणजे आपल्याला नाचता येतंय पण ते आपल्याला समोरच्याला शिकवता येतं का. तर त्यासाठी मॅम मला म्हटलं की तू काही महिने मला असिस्ट कर. मग त्यानंतर मॅमची जी बिगिनर्सची बॅच होती त्या बॅच मध्ये मी त्यांना 5 ते 6 महिने असिस्ट केलं. मग त्याच्यामध्ये मग कसं शिकवायचं की कशा पद्धतीने शिकवल्यावर मुलींना कळतं किंवा मग आपण त्यांच्या समोर उभं राहून शिकवल्यावर त्यांना जास्त कळतं की त्यांच्या शेजारी उभं राहून शिकवलं त्यांना जास्त कळतं. या सगळ्या ज्या मायनर गोष्टी आहेत त्या ट्रेनिंग त्या मॅमनी मला दिलं. मग त्यानंतर मी त्यांच्या घरी, त्या लोहारकर म्हणून एक होत्या, त्यांच्या घरी मी क्लास घ्यायला सुरुवात केली. तर तिकडे मी क्लास सुरू केला आणि मग माझा विशारद 2013 मध्ये झाल्यानंतर इंद्रायणी नगर मध्ये मग पदन्यास कथ्थक नृत्यालय या नावाने मी माझा स्वतःचा क्लास ओपन केला. माझ्या पप्पांचं एक छोटस ऑफिस होतं, तिथं मी क्लास सुरू करायचं ठरवलं. ती खूपच छोटी रूम होती, म्हणजे जास्तीत जास्त 4 किंवा 5 मुली नाचतील एवढं असं छोटसच ते ऑफिस होतं. पण मग मी म्हटलं की ठीक आहे, आणि मग मला सगळ्यांनी, मम्मी पप्पा वगैरे किंवा माझ्या मॅम सगळ्यांनी सपोर्ट केला की ते म्हटले की सुरू कर. मग मी असं बोर्ड वगैरे लावला आणि म्हटलं बघू ट्राय करून होतंय का सुरू. तर काही दिवसानंतर मग माझ्याकडे एकदमच 4 मुली आल्या. तर आमच्या इथंच एक सोसायटी आहे, तिथूनच मला कॉल आला आणि त्या सगळ्या म्हणजे अशा छोट्या छोट्याच होत्या, पहिली दुसरीत किंवा तिसरीतच असतील.
अशा एक 6 ते 6.5 वर्षाच्या 4घी जणी होत्या. तर त्यांची मम्मी मला येऊन भेटली आणि मग त्यांनी मग मला सांगितलं की ताई तू मग ह्यांना शिकव. तर असं मग 4 मुलींवर माझं पदन्यास कथ्थक नृत्यालय ही संस्था माझी सुरू झाली आणि 2013 पासून आतापर्यंत म्हणजे 2025 असं माझ्या क्लासला ह्या जानेवारीमध्ये 12 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि या 12 वर्षांमध्ये ज्या 4 मुली यायच्या माझ्याकडे त्या अजूनही माझ्याकडे येत आहेत आणि त्यांचं आता विशारद लेवलला त्या आहेत. 2015 मध्ये माझं लग्न झालं. तर लग्न झाल्यानंतर माझी MA ची एक परीक्षा झालेली होती आणि एक परीक्षा व्हायची होती. तर लग्न झाल्यानंतर मग मी MA पार्ट 2 ची एक्झाम दिली. पण त्यानंतर मग जेव्हा माझी प्रेग्नन्सी राहिली तर तेव्हा अर्थातच मला ब्रेक घ्यावा लागला. कारण की त्या काळात काय आपण थोडं थोडं मी डान्स करायचे क्लासच्या, म्हणजे अगदी 9व्या महिन्यापर्यंत मी क्लासमध्ये येऊन मुलींना शिकवायचे. पण ते जेवढं आधीच्या कम्पॅरेटिव्हली एवढं आपण जोरात पाय वाजवणं किंवा फास्ट हालचाल करणं, थोडेसे तरी रिस्ट्रिक्शन्स आपल्याला येतात. तर ते 9 महिन्यापर्यंत थोडेफार रिस्ट्रिक्शन्स आले आणि त्यानंतर माझं सिझेरियन झाल्यामुळे मला 2 महिने तर अजिबातच हालचाल, पाय वगैरे तर जास्त मी मारूच शकत नव्हते, कारण की बॉडीमध्ये आपली तेवढी त्राणच नसते. पण त्यानंतर माझा जो गॅप पडला, क्लास मी सुरू केला, मुलींना जो शिकवायचा पार्ट होता तो मी 1.25 महिन्यानंतर सुरू केला. पण माझी स्वतःची जी प्रॅक्टिस होती ती त्याला ब्रेक लागला. कारण की तो गॅप पडल्यामुळे माझ्या म्हणजे आपल्या बॉडी जी कथ्थकच्या साच्यामध्ये बसलेली असते इतकी वर्ष डान्स करून करून, मग तो गॅप पडल्यामुळे आपली बॉडी एकदम त्या साच्यातून बाहेर पडून जाते. मग ती फ्लेक्सिबिलिटी असो किंवा तो स्टॅमिना असो, ह्या सगळ्यामध्ये ब्रेक पडतो आणि मग हे सगळं ग्राफ खूप खाली येतो. पण ह्या सगळ्यामध्ये मग मला पण खूप त्रास झाला. माझं वेट वाढलेलं होतं फर्स्ट प्रेग्नन्सीच्या नंतर. मला पण माझा तो जो स्टॅमिना जो होता प्रेग्नन्सीच्या आधी, तो मिळवण्यासाठी मला खूप प्रॅक्टिस करावी लागली किंवा मला खूप दम लागायचा लगेचच. मग तो स्टॅमिना हळूहळू हळूहळू मला वाढवावा लागला. तर ह्यासाठी बॉडीला परत त्या साच्यामध्ये आणण्यासाठी नाही म्हटलं तरी मला एक 7 ते 8 महिने गेले. त्यासाठी पण मला माझ्या गुरूंनी पण भरपूर मदत केली की कुठल्या प्रकारचे तू एक्सरसाइज करू शकतेस की ज्याच्याने तुझा स्टॅमिना वाढवू शकतो. आणि हीच कंडिशन 2 वेळा झाली, कारण की दुसरं सुद्धा माझं सिझेरियनच झालं. त्याच्यामुळे 2 वेळा तो ग्राफ माझा खूप वर खाली झाला. पण आता अजूनही मी त्या गोष्टीवर ओव्हरकम करतीये हळूहळू आणि अलंकारची माझी तयारी सुरू आहे. तुम्हाला असे वाटते का की शास्त्रीय नृत्याने सुरुवात करावी? हो, तर मला असंच वाटतं की वेस्टर्न आधी शिकण्यापेक्षा तुम्ही आधी क्लासिकलच शिकायला पाहिजे. कारण की एकदा क्लासिकल डान्स तुम्हाला एकदा आला की क्लासिकल बेस आहे डान्सचा, तर क्लासिकल तुम्हाला एकदा आला की तुम्ही त्यानंतर कुठलेही डान्स फॉर्म करू शकता. कारण की क्लासिकल मध्ये प्रॉपर डान्सच्या ABCD पासून आपल्याला सगळं शिकवलं जातं की पाय कसा मारायचा किंवा कसं उभं राहायचं किंवा कसा लुक दिल्यानंतर आपल्याला जे प्रेक्षकांना दाखवायचंय ते त्यांना मिळतंय का, किंवा अगदी कमी लयीपासून म्हणजे विलंबित लयीपासून अगदी द्रुत लयीपर्यंत हे जे सगळे हळूहळू जे स्टेप्स आहेत ते हळूहळू उलगडत जातात जसं आपण वरच्या लेवलला जातो. किंवा मग आधी फक्त तोडे किंवा परण ह्या गोष्टी, तत्कार ह्या आपण बेसिक लेवलला शिकवतो. पण अभिनयाची सुरुवात ही आपली हळूहळू नंतर 3rd इयर ऑनवर्ड्स आपली होते. त्याच्यामुळे जो कोर पार्ट आहे कथ्थकचा तो हळूहळू आपल्याला शिकायला मिळतो. आणि जो सॉफ्टनेस आहे किंवा जो ग्रेस आहे, जो एलिगन्स आहे, तो क्लासिकल डान्समध्ये आहे वेस्टर्न पेक्षा, असं मला वाटतं. कारण की वेस्टर्न मध्ये स्टंट करणं किंवा मग काहीतरी हार्श फॉर्म्स करणं
ह्याच्या एकदम ऑपोजिट आहे क्लासिकल. त्याच्यामुळे जर दोन्हीमध्ये चूज करायचं असेल तर आधी तुम्ही क्लासिकलच शिकलं पाहिजे आणि मग वेस्टर्न. अकॅडमी चालू करताना काही प्रॉब्लेम्स आले का, तुम्ही त्याला कसे सामोरे गेलात? अकॅडमी चालू करताना एवढे असे विशेष काही मला प्रॉब्लेम्स आलेले नाही, कारण की नेहमीच मला माझ्या गुरूंनी, माझ्या आई वडिलांनी किंवा माझ्या इतर घरातल्यांनी, माझे आजी किंवा माझे काका काकू यांनी मला सगळ्यांनीच नेहमी सपोर्ट केलेला आहे. पण प्रॉब्लेम मला फक्त कोविडच्या काळातच आला, कारण की माझा क्लास सुरू होऊन जवळजवळ 6-7 वर्ष झाली आणि मग 2020 मध्ये जो लॉकडाऊन लागला त्यानंतर खूपच मुलींचा जो काउंट होता तो कमी आला. काही 7-8 महिन्यानंतर मग माझे क्लास परत सुरू झाले. मग तेव्हा जो 120 वर आकडा होता माझ्या स्टुडंटचा तो डायरेक्ट 30 वर आला. त्याच्यामुळे त्या काळात मी जरा खूपच टेन्शन मध्ये होते. पण मला सगळ्यांनीच धीर दिला, माझ्या मिस्टरांनी, माझ्या सासूबाईंनी वगैरे आणि माझ्या मम्मी पप्पांनी. पण मग आता हळूहळू परत तो आकडा वरती जातोय. विद्यार्थ्यांना शिकवताना तुम्ही कोणत्या गोष्टींवर जास्त भर देता? पहिली मेन गोष्ट जी आपण मुलींना शिकवली पाहिजे ती म्हणजे कन्सिस्टन्सी, आणि जी आजकाल स्टुडंट्स म्हणजे मुलांसोबतच पॅरेंट्सला पण सांगावीशी वाटते मला. कारण की आजकाल जे आपण रियालिटी शोज वगैरे जे बघतो त्याच्यामध्ये पॅरेंट्सचीच अशी मेंटॅलिटी झालेली आहे की आता एखाद्या क्लास जर मी माझ्या मुलाला लावलाय तर लगेचच त्यांनी एखाद्या रियालिटी शो मध्ये जाऊन पार्ट घेतला पाहिजे आणि तिथं माझा मुलगा चमकला पाहिजे. तर तसं नसतं, कारण की क्लासिकल ही अशी गोष्ट आहे की जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये तुमचे 9-10 वर्ष तुमची खर्च करता, तुमची मेहनत देता 9-10 वर्ष, तेव्हा त्याच्यानंतर ते आपल्याला थोडीफार त्याचे रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यामुळे कन्सिस्टन्सी ही खूप महत्वाची असते आणि मी मुलींना ऍडमिशन घेताना त्यांच्या पॅरेंट्सला हीच गोष्ट आधी सांगते की त्यांना तुम्ही सोडताय म्हणजे तुम्हीच कन्सिस्टंट राहणं ही मेन गोष्ट आहे. नृत्य ही शब्दांच्या पलीकडे असलेली भाषा आहे जी आपल्याकडे ज्यासाठी शब्द नाहीत ते व्यक्त करते. कथकने तुम्ही फिजिकली खूप स्ट्रॉंग राहता, मेंटली रिलॅक्स राहता. आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये खूप जास्त स्ट्रेस असतो लोकांना, जॉब वरून येतात बऱ्याचशा लेडीज आणि इकडे खूप रिलॅक्स वाटतं. म्हणजे लहान मुली असो मोठ्या असो सगळ्यांसाठी कथक सेम आहे. म्युझिक मध्ये व्हेरिएशन्स आहेत आणि कथक मध्ये पण खूप सारे व्हेरिएशन्स आहेत. एकच फॉर्म नाही आपण बघत, त्याच्यात पण बरेच अभिनय येतो, प्रॉपर डान्स म्हणजे नृत्याचा भाग येतो, तोडे तुकडे परण अमद हे सगळे आपण परफॉर्म करतो. पायाचे प्रकार येतात ज्याच्यामुळे पायाची स्ट्रेंथ वाढते. असे बरेचशा गोष्टी आहेत ज्या मला कथक मध्ये शिकली आणि कथकचा आवडतात. आर्ट ही एक बेस्ट माध्यम आहे आपल्या फिलिंग्स एक्सप्रेस करायचं. सो मला वाटतं की कोणतं पण आर्ट आणि स्पेशली जे क्लासिकल आर्ट फॉर्म्स असतात ते तुमच्या जीवनामध्ये तुमचं कॅरेक्टर खूप घडवतात, तुम्हाला खूप नॉलेज देतात. सो मला ते एक बेनिफिट वाटतं.